नमस्कार मित्रांनो, मी ओंकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सर्वात तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज जातोय आम्ही दीपराजची बाईक घ्यायला, तर तुम्हाला दाखवतो मस्त बाईक आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बनवून जावा। व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा, सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तर नाक्यात पोहोचलो आहे आम्ही, हे बघा। तर मित्रांनो, आम्ही जस्ट आता पोहोचलो आहे बघा। खूप साऱ्या गाड्या आहेत, हे बघा किती गाड्या आहेत, ते खूप आहेत। आणि ज्या गाड्यांना रिबिना लावलेल्या आहेत ते सगळे बुकिंग आहेत। हे बघा बुकिंग आहेत गाड्या, ह्या सगळ्या टोटला जेवढ्या आहेत तेवढे हे बघा। तर मित्रांनो, डॉक्युमेंट काल आम्ही रेडी केलेले, फक्त गाडी जाऊन घेऊन यायची होती। आणि आता ते गाडी आणली, दीपराजला पुढे पाठवली। आणि माझी KTM आहे बघा इथे, ही आपलीच आहे, ती धुवायला आणली। हे बघा सुंदर असे मस्त फक्त पाणी मारतायत, त्याच्यानंतर मग फॉर्म वॉश होईल, ते पण तुम्हाला दाखवेन मी। सुंदर असं आहे बघा, भारी बघायला एकदम। तर जस्ट आम्ही आता मंदिरात पोहोचलो। मागाशी माझी गाडी पण धुवायची होती, ती गाडी धुतली। ते बघा मागे दीपराजनी गाडी घेतली, बाबू का बघा, तुम्ही मला ओळखत असालच। मग गाडी दाखवतो दीपराजनी घेतलेली, हे बघा। तिच्या अजून पूजा बाकी आहे, गाडी आणलेली बाकी, मस्त गाडी आहे। या गाडीमध्ये काय काय फीचर्स आहेत ते मी तुम्हाला नक्की सांगेन नंतर, पण आता जरा पूजा करून घेतो आम्ही। तर मित्रांनो, पूजा करून झाले, तिचे सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल दीपराज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो जाऊन नक्की बघा। प्लस आज संध्याकाळी गुढीपाडव्याचा ह्या निमित्ताने हे करतो आम्ही, म्हणजे साज उतरवतात देवीचा। आम्ही 5 दिवस 5 खेळी बाहेर पडतो, तर साज उतरवायचं ही सगळी तयारी चालू आहे। बघा बाबू बघा तुम्हाला दिसतं, हे सगळे तमाशगिरी आहेत, म्हणजे जुने तमाशगिरी आहेत। आता सगळेजण आम्ही नवीन होतो, हे बघा किती खूप सारे आहेत, तुम्हाला दिसत आहे सगळे। तर मित्रांनो, थाप मारून आणि गवळ्यांनी बोलून झाले, तुम्ही बघितलं आहातच। आता बुवा जंगम बुवा सगळ्यांच्या नारळ म्हणतात, म्हणजे दरवर्षीप्रमाणे नारळ देतो आम्ही काळक्या देवीला पाडव्याचा, हे बघा। तर मित्रांनो, मी जातो आता दीपराजकडे, मग दीपराजला घेऊन आपण जाऊया आंब्यांना। तर बघूया, चला। तर आता जातो आम्ही कायऱ्या काढायला, ते पण तुम्हाला दाखवतो। माझ पण दीपराज बघा इकडे, बघूया आता, हे बघा का। हो इथंच कॅनलला नाही चालेल। तर काकांचा मोबाईल राहिला होता, म्हणजे वाडीतलीच काका आहेत, ते सांगत होते आम्हाला कॉल लावायला, सुनील काका। तर जातोय, बघूया आपल्या भेटतात की नाही, ते भेटते तर तुम्हाला दाखवेनच। तर मित्रांनो, आम्ही तर जस्ट पोहोचलो बघा। पूर्ण आता इथं घरं झाली, हे बघा तुम्हाला दिसतंय, इथे एक घर आहे। हा सगळा पूर्ण रिकाम होता ग्राउंड हा,
ते पहिले क्रिकेट खेळायला यायचे सगळे ना, पण आता जास्त घरं वाढली त्याच्यामुळे कोण खेळत नाही. तर बघूया आता. माहिती आहे की नाही मला माहिती ना, इथे वेबसिरीज शूट केली आपण. हे बघा एवढं झाड आहे बघा, हे बघा, हे बघा वेगळे पण आहेत अजून तयार होत आहेत. हे बघा, तर आपल्याला तिथे खाली जायचं आहे. चल जाऊया बघूया. बघा दिसतात असा आम आहे. तर मित्रांनो आम्ही इथे पोचलोय. बारीक बारीक काय काय लागले तुम्हाला दाखवतो. दीपाची सुरुवात पण केली पाडायला. आम्ही दोघं जण झालो सध्या तरी. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असते काय काय. हे बघा मित्र, हा बघा किती आंबा आहे भरून, बराच आंबा आहे इथे. हे बघा दगडी खूप आहे. तर दीपाने मी काढतोय, दगडीनच पाडतो आंबे. आता दीपाची दगडी मारतो आता. तर मित्रांनो मगाचपासून आम्ही 5 ते 6 कॅऱ्या पाडले दगडी मारून मारून. तुम्हाला दाखवतो नंतर मी. दगडी कुठे दिसत ते बघता. तर मित्रांनो बघा बघताय तुम्ही आमची मेहनत. आंबे काढायला आहे बघा. दीपा दगडी मारतो परत. आणि हा आंबा कलम नाही आहे, रायवली आहे. त्याच्यामुळे काय एवढा विषय येत नाही. कलम असता तर मग काय हातच घालायला नको आंब्याला. कलेक्ट करताना घे जमा करताना. तर मित्र तुम्हाला दिसत आहेत हे बघा पाडल्याने. आता उचलतोय आंबे. मित्र तुम्ही बघताय दगडी मारून पाडलेत आंबे थोडेफार. खूप पाडले म्हणजे मला दाखवतो. हे बघा इथं पण आहेत. हे बघा इकडे आहेत. दीपराजने एक उचलला आणि 2 उचलले दीपराजने. हे बघा हा बघा इथे एक. हातात नाही का ते इथं. तर मित्र बघते आम्ही एवढे आंबे पाडले दगडीने. हे बघा खूप पाडले. आता घरी जातो, कटिंग करतो, तिखट मीठ टाकतो आणि खातो त्यांना. ते पण मी तुम्हाला दाखवेन. आता घेऊन कसं जायचं ते बघतोय. काय पिशवी पण नाही आणलेली सोबत. बघून मार दादा.
नाही पडणार. हा हो एक पडला. पडला. ते जवळ जवळ आहे ते आम्ही काठीने काढतोय बघा. मित्र बघा एवढ्या काय भेटल्यात. पिशवी पण नाही आणली सोबत तर मग असंच घेऊन जातो. आता ऑप्शन नाही आमच्याकडे पण. पिशवी भेटली असेल पिशवी तर घेऊन घेत असते. तर मित्र आम्ही जातोय आता घरी. बघा घरी येतले दीपराच्या हातात आहेत 4-5. ते कट करतो. ते कट मीठ लावतो आणि खातो. हे बघा बरेच भेटलेत. चिकन झाले सुकटे मीठ टाकतो संध्याकाळी. म्हणजे एवढे सगळे टाकणार नाही थोडेफार टाकीन. दीपराला पाहिजे ते दीपराला देईन. तर मित्रांनो आता घरी जातोय बघा. पिशवी झाल्या दीपराजने. पुढे बाकी ते क्रिकेट खेळते. संध्याकाळी जाणार आम्ही नमन बघायला. रवळनाथ रिमिक्स इथे नाथगावला. आता घरी जातो तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट टाकतो आणि खातो. तर मित्रांनो मी आता घरी पोचलोय. दादा कापतोय कॅरेट आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा त्या तिखट मीठ लावता आणि खाता होता. कैरी ले कैरी. कोई कोई भाईची बायको कुठे सांग. तिकडं तिकडं शपथ. हे बघा कोकणातला रानमेवा. कैरी खानी आव. तर मित्रांनो हे बघा तिखट मीठ लावून कैरी तयार आहे आमची. आणि दादा हात पण कापून घेताना. हा बघा या खायला कैरी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण ऑन करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.